नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी कढईमध्ये डालडा घेतलेला आहे, वनस्पती तूप. आमच्याकडे बोलतात तसं, त्याच्यामुळे मग मला ती सवय झालेली आहे. तर इथे मी तूप घेतलेला आहे आणि तुपामध्ये मी जितके ड्रायफ्रूट्स म्हणजे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार किंवा तुम्ही तुमच्या मर्जीनुसार जितका सुकामेवा टाकता येईल ना तितका सुकामेवा तुम्ही टाकू शकता. ओके. तर इथे मी ड्रायफ्रूट्स घेतले, बदाम आणि काजू, आणि हे सगळे आहे ना तुपामध्ये थोडे फ्राय केले. त्याच्यानंतर मी गाजरचा कीस टाकला. कीस म्हणजे कीस बोलायच्या ऐवजी तुम्ही पेस्ट बोलू शकता. मी पेस्ट टाकली पूर्ण, म्हणजे गाजर न किसता तो मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवली. आणि हे सगळे आहे ना मी डायरेक्ट जे तूप आणि ड्रायफ्रूट कढईमध्ये टाकलं होतं त्याच्यामध्येच हे डायरेक्ट टाकलं, झाकण ठेवला आणि शिजवून घेतलं वाफेवर. आणि हे झाल्यानंतर पूर्ण त्याच्यातला गाजराचा जो रस होता, जो पाणी होता, तो सगळा आटून गेला. आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकली आणि थोडंसं फिरवून घेतलं. वेलची पूड टाकल्यानंतर मी ह्याच्यामध्ये दूध टाकला आणि आता हा आपल्याला पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर तुम्ही किस करून पण टाकू शकता. जर किसनीने गाजर किस केला तरीही छान लागतो किंवा मिक्सरमध्ये केला तरीही छान लागतं. तर आम्ही ह्या पद्धतीने कधी करतो, म्हणजे मन असेल तसं करतो. तर दूध टाकल्यानंतर थोडासा गाजर आपल्याला आपल्या दुधात पूर्ण असा मिक्स झाला पाहिजे, म्हणून मग ह्याच्यामध्ये झाकण ठेवला होता, आम्ही ह्याला झाकण ठेवला होता. आणि आता ह्याच्यामध्ये साखर टाकून घेतली आहे. तुम्ही ह्या गाजर हलव्यामध्ये कंडेन्स मिल्क किंवा खवा असतो, तर तो खवा वगैरे पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की प्रत्येक रेसिपीमध्ये आपण जान आणायची असते. आपल्याला जे काही टाकायचं आहे किंवा आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी ह्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो, तर ह्या आपल्याला माहिती असतात. त्याच्यामुळे उगाच आपण हे नाही करू शकत की हेच कमी पडलं आहे किंवा हेच नाही टाकलं आहे ह्याच्यामध्ये. तर प्रत्येकजण प्रत्येकाच्या मर्जीनुसार प्रत्येकाच्या टेस्टवाईज करत असतं. मी हे खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवलं होतं, त्याच्यामुळे मी ड्रायफ्रूट्स पण त्या मर्जीनेच टाकले, म्हणजे त्या क्वांटिटीनुसारच टाकले. तर हे ना पूर्ण दुधामध्ये शिजलं गेल्यानंतर मी हे असं डिशमध्ये टाकलेलं आहे मला खाण्यासाठी, कारण खूपच अप्रतिम झालं होतं. म्हणजे जे गाजर कीस असतं ना, त्या गाजर किसापेक्षासुद्धा हे खूप छान झालं होतं. एकदा ह्या पद्धतीने करून बघा आणि मला नक्की सांगा की रेसिपी कशी झाली होती.